नमस्कार. आज आपण बोलणार आहोत आर्किटेक्ट श्रीमती आदिती नवगिरे यांच्याशी. त्यांचा परिचय करून द्यायचा तर त्या समकालीन डिझाईन्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड ह्याच्या संचालिका आहेत. आर्किटेक्चर क्षेत्रातील 22 वर्षांपेक्षा जास्त अनुभव व सस्टेनेबल आणि नाविन्यपूर्ण डिझाईन्स तयार करण्यात त्यांचा हातखंडा आहे. आदितीताईंनी पुणे विद्यापीठातून स्थापत्यशास्त्रात पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा डिप्लोमाही प्राप्त केला, ज्यामुळे पर्यावरण संवर्धनाची त्यांची समज आणखी वाढली. त्यांनी पुणे विद्यापीठातून लँडस्केप आर्किटेक्चरमध्ये सुद्धा पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आदितीताईंनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत वास्तुशास्त्राच्या क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. अनेक प्रतिष्ठित संस्थांमध्ये 4 वर्ष व्हिजिटिंग लेक्चरर म्हणून काम केले आहे. सध्या त्यांच्याकडे भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये व्हिजिटिंग लेक्चररचे पद आहे. त्यांच्या व्यापक अनुभवाने ताईंनी ज्ञानाचा खजिना आणि आर्किटेक्चरच्या जगात एक नवीन दृष्टिकोन आणलाय. आदितीताई आज आपल्याला वास्तुकलेच्या क्षेत्रातील विविध संधी, शिक्षणाचे पर्याय, या क्षेत्रातील फायदे व तोटे इत्यादी गोष्टींवर मार्गदर्शन करणार आहेत. चला बोलूया आदिती नवगिरे यांच्याशी. नमस्कार. आज मी तुम्हाला सगळ्यांना आर्किटेक्चर कोर्सबद्दल आणि आर्किटेक्चर प्रोफेशनबद्दल काही माहिती देणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण असं बघू की आर्किटेक्चर हे काय आहे, त्याचा कोर्स कसा असतो, किंवा गेल्या 10 वर्षात या फील्डमध्ये, या एज्युकेशनमध्ये किंवा शिक्षणामध्ये काय फरक झाला आहे. तर इतर अनेक ब्रांचेसप्रमाणे आर्किटेक्चर ह्या करिअरमध्ये किंवा आर्किटेक्चर ह्या कोर्समध्ये पण बरेच बदल झालेत असं आपण समजायला हरकत नाही. मुख्य बदल म्हणजे कॉलेजेसची संख्या खूप आहे आता. म्हणजे जसं पूर्वी इंजिनिअरिंग कॉलेजेस अनेक आहेतही अजून, त्याचप्रमाणे आता आर्किटेक्चर कॉलेजेस पण पुण्यातच, एकट्या पुण्यामध्ये 25 ते 27 आर्किटेक्चर कॉलेजेस आहेत. प्रत्येक कॉलेजची स्ट्रेंथ हे त्या इन्स्टिट्यूटवर अवलंबून आहे. सो काही ठिकाणी 40 मुलं आहेत, काही ठिकाणी 40 मुलांचे 4 वर्ग, असं इतकी रेंज आता आहे. त्यामुळे जी काही आर्किटेक्चर कॉलेजेसमध्ये सीट्स आहेत अवेलेबल, त्याच खूप वाढल्या आहेत. त्यामुळे अनेकांना त्या ठिकाणी प्रवेश मिळू शकतो. हा एक महत्त्वाचा बदल. आणि पुण्यातल्या अनेक कॉलेजेसमध्ये आता पोस्ट ग्रॅज्युएशन पण चालू केलं आहे. म्हणजे तुमची डिग्री झाल्यानंतर जे तुम्ही मास्टर्स करता ते कोर्सेस आता पुण्यातही अनेक कॉलेजेसमध्ये चालू झालेत. हा एक आणखीन महत्त्वाचा बदल. म्हणजे पूर्वी असं होतं की काही शहरांमध्येच भारतातल्या पोस्ट ग्रॅज्युएशनचे कोर्सेस होते आर्किटेक्चरमध्ये, पण आता आपण पुण्यातलेही मुलं पुण्यामध्येच मास्टर्स करू शकतात. त्यासाठी वेगळ्या परीक्षा आहेत किंवा वेगवेगळे विषय पण आहेत असे. तर हा मोठा बदल आहे. आणि आणखीन एक म्हणजे तुम्ही परदेशातही खूप संधी आहेत मास्टर्स करण्यासाठी. तर तुम्हाला जसं माहिती असेल की अनेक ठिकाणी, बहुतेक सगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये परदेशात पण पोस्ट ग्रॅज्युएशनचा कोर्स हा 2 वर्षाचा असतो, व्हेरॅज UK तो 1 वर्षाचाही आहे. नंतर आर्किटेक्चरची अनेक मुलं डिग्री घेतल्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये पण पोस्ट ग्रॅज्युएशन करतात. कारण आर्किटेक्ट हा त्या प्रत्येक प्रोजेक्टचा कायम लीडर किंवा लीडिंग रोलमध्ये असतो. म्हणजे मुख्य प्रमुख ज्याला आपण म्हणू शकतो, की जो अनेक गोष्टी हाताळत असतो त्या साईटवरच्या. आणि अनेकांना बरोबर घेऊन, अनेक एजन्सीज असतात, सप्लायर्स असतात, अशा अनेकांना बरोबर घेऊन पुढे जातो आणि तो प्रोजेक्ट पूर्ण करतो. त्यामुळे आर्किटेक्ट हा प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून पण रोल तुमचा निभावू शकतो. त्यामुळे प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये पण अनेक संधी आहेत. म्हणजे आता हल्ली अनेक ठिकाणी जिथे गव्हर्नमेंट जॉब्स असतात, प्रोजेक्ट्स असतात, तिथे आर्किटेक्ट कम PMC असंच ते अपॉइंट करतात. त्यामुळे आर्किटेक्ट हाच प्रोजेक्ट मॅनेजमेंट पण बघतो. तर ह्या महत्त्वाचे हे सगळे बदल झाले आहेत. आणि त्यामुळे संधी पण खूप आहेत अर्थातच. अनेक विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन आता चालू झालंय आर्किटेक्चरमध्ये सुद्धा. आर्किटेक्चर हा बेसिकली 5 वर्षाचा कोर्स आहे. 12वी नंतर खूप मोठा वाटू शकतो. काम खूप करावं लागतं, शारीरिक आणि अर्थात बौद्धिकही. त्याची तयारी ठेवून यासाठी प्रवेश घ्यावा असं मला वाटतं. आर्किटेक्चर हा अनेकांना खूप
इंटरेस्टिंग असा विषय वाटू शकतो. ह्याचं कारणच असं आहे की आर्किटेक्चर हा दोन गोष्टींचा मेळ घातलेला आहे त्यात, किंवा कॉम्बिनेशन आहे असं आपण म्हणू, की आर्ट अँड टेक्नॉलॉजी. म्हणजे आपण असं अनेक वेळा बघतो की अनेक प्रोफेशनल लोकांना आर्टकडे त्यांचं झुकतं माप असतं. म्हणजे त्या अनेक इंजिनियर्सना किंवा डॉक्टर्सना सुद्धा संगीताची खूप आवड असते. अनेक जण त्यात पुढे काही शिकतात किंवा अनेक कलांमध्ये त्यांची आवड असते. तर मला असं वाटतं की प्रत्येक माणसामध्येच थोड्याफार प्रमाणात का होईना पण कलेबद्दल आत्मीयता, प्रेम हे असतंच. आणि आर्किटेक्चरमध्ये ह्या दोन्ही तुम्ही व्यक्त करू शकता. तुमचं आर्ट पण तुम्ही व्यक्त करू शकता. आर्ट व्यक्त करण्यासाठी मात्र तुम्हाला क्रिएटिव्हिटी, तुमचं जे काही बौद्धिक किंवा बुद्धी ची काही प्रकार किंवा आपण झेप म्हणू, ती क्रिएटिव्हिटीकडे जास्त असावी असं आहे. म्हणजे तुम्ही स्वतः मनातून जो काही विचार करू शकाल जास्त. आता समज एखादी तुम्हाला बिल्डिंग बांधायची किंवा एखादी तुम्हाला साईट डेव्हलप करायची आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या मेंटल लेव्हलवर तुम्ही त्याच्याबद्दल किती विचार करून किती त्याच्याबद्दल चांगलं प्रपोजल देऊ शकता, ही ती क्रिएटिव्हिटी आर्किटेक्चरमध्ये फार आवश्यक असते. पण त्याचबरोबर टेक्नॉलॉजीलाही तेवढंच महत्त्व आहे. कारण कुठलीही बिल्डिंग किंवा कुठलीही साईट तुम्ही जेव्हा काम करायला सुरुवात करता, तिथे अगदी छोट्या-छोट्या गोष्टींपासून, म्हणजे बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचे टेक्निक्स काय पाहिजेत, बिल्डिंग मटेरियल्स कुठली वापरली पाहिजेत किंवा सॉइलचा खोली कशी आहे, तिथे खाली कुठल्या प्रकारचा दगड आहे, ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टींचाही तेवढाच अभ्यास करावा लागतो. त्यामुळे ज्या मुलांना दोन्हीलाही थोडं-थोडं किंवा दोन्हीपैकी एक पण तरीसुद्धा काही क्रिएटिव्ह करायची आवड, लायकिंग आहे, त्या मुलांना नक्कीच आर्किटेक्चर हे चांगल्या प्रकारे तुम्ही म्हणजे त्यात चांगलं करिअर करू शकता. त्यामुळे दोन्हीही गोष्टी आवडणाऱ्यांनी आर्किटेक्चर चा कोर्स घ्यायला हरकत नाही. 12वीमध्ये गणित हे आवश्यक आहे. कारण पुढे पण आपल्याला अनेक काही कॅल्क्युलेशन्सवर भर असणारे काही आपल्याला कामं करावी लागतात. काही वर्षांपूर्वी कॉमर्स आणि आर्ट्सच्या मुलांना पण आर्किटेक्चर ओपन केलं होतं. पण त्यानंतर पुन्हा आता पूर्वीसारखंच PCB सायन्स स्ट्रीम ही आवश्यक आहे आर्किटेक्चरला ॲडमिशन घेण्यासाठी. 12वी नंतर आर्किटेक्चरचा कोर्स हा 5 वर्षाचा आहे. तो खूप मोठा वाटू शकतो. कारण बाकीचे बॅचलर्स कोर्सेस हे 3 किंवा 4 वर्षाचे असतात. पण हा 5 वर्षाचा आहे. खरोखरीच मोठा आहे, त्यामुळे तशी तयारी करून आपण ॲडमिशन घेतली पाहिजे. आर्किटेक्चरच्या ॲडमिशनसाठी 12वी नंतर 2 प्रकारच्या एंट्रन्स एक्झाम्स आहेत, प्रवेश परीक्षा आहेत. एक स्टेट लेव्हलला, म्हणजे फक्त महाराष्ट्रापुरत्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी, आणि एक ही भारतात कुठल्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी घेतली जाते. जी आपल्या प्रादेशिक लेव्हलवर आहे, म्हणजे महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे, त्याचं नाव नाटा असं आहे. त्या नाटासाठी बहुतेक सर्व शहरांमध्ये क्लासेस आहेत उपलब्ध. पण काही जर तुम्ही एखाद्या लांबच्या गावात राहत असाल किंवा शहरापासून थोडंसं लांब राहत असाल आणि तुमच्या इथे नाटाचा क्लास नसेल, तर शहरातल्या जवळच्या कुठल्याही नाटाच्या क्लासला अप्रोच होऊन तुम्ही त्यांची मदत मिळू शकेल का हे विचारू शकता. कारण नाटासाठी खूप विविध विषयांवरचे प्रश्न येतात. म्हणजे त्यात बऱ्याचशा गोष्टी ह्या आर्किटेक्चरशी संबंधित आहेत. 12वीच्या मुलांना आर्किटेक्चरशी संबंधित अनेक विषय माहिती असायची काहीच गरज नाहीये. म्हणजे आता समज हिस्ट्री ऑफ आर्किटेक्चर, म्हणजे आर्किटेक्चरचा इतिहास काय होता, त्याच्यावर पण काही प्रश्न आहेत. तर आता त्याबद्दल 12वीच्या मुलांना माहिती नसणारे हे नक्की. किंवा व्हर्नॅक्युलर आर्किटेक्चर म्हणजे किंवा ट्रेडिशनल आर्किटेक्चर, म्हणजे पूर्वी आपल्या प्रत्येक प्रदेशाप्रमाणे कुठल्या प्रकारचं आर्किटेक्चर
वापरलं जायचं किंवा काय प्रॅक्टिसमध्ये होतं. आता ह्याबद्दल 12वीच्या मुलांना काहीच माहिती नसणार आहे. त्यामुळे नाटाचा क्लासला जाणं किंवा आता ऑनलाईन हा पण ऑप्शन आहे ॲक्च्युअली. त्यामुळे मला असं वाटतं की बऱ्याचशा शहरातल्या क्लासेसमध्ये ऑनलाईनचं ऑप्शन पण अवेलेबल असेल. त्यामुळे तुम्ही तेही विचारू शकता. जेईई पेपर 2 हा खास आर्किटेक्चरसाठी आहे की जी परीक्षा दिल्यानंतर आपण भारतातल्या कुठल्याही आर्किटेक्चर कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकतो. पण फक्त जेईई पेपर 2 हा परीक्षा दिल्यानंतर भारतातल्या सगळ्या गव्हर्नमेंटच्या आर्किटेक्चर कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळू शकते. 5 वर्षाचा बॅचलर्स कोर्स झाल्यानंतर तुम्हाला बी.आर्च अशी म्हणजे बॅचलर ऑफ आर्किटेक्चर अशी पदवी मिळते त्या युनिव्हर्सिटीकडून आणि त्याच्यानंतर 2 वर्षात तुम्ही कुठल्याही विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे पदव्युत्तर शिक्षण घेतलं तरी तो 2 वर्षाचा कोर्स आहे. ज्याला मास्टर ऑफ आर्किटेक्चर एम.आर्च अशी पदवी मिळते. त्यामुळे सगळ्यांनी 12वी आणि एंट्रन्स एक्झाम या दोन्हीचा नीट अभ्यास करून मगच परीक्षा द्यावी आर्किटेक्चरची एंट्रन्स एक्झाम. एंट्रन्स एक्झामचा एकाच माध्यमातून एंट्रन्स एक्झाम प्रवेश परीक्षा द्यावी लागते आर्किटेक्चरची. लेखी पेपर असतो. पण त्या लेखी पेपरला जाताना तुमच्याकडे ड्रॉइंगचं सगळं साहित्य पण बरोबर पाहिजे. कारण काही 2D 3D ड्रॉइंगवरचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे सगळी स्टेशनरी बरोबर पाहिजे. आणि जर शाळेमध्ये तुम्ही इंटरमिजिएट किंवा एलिमेंटरी ह्या 2 परीक्षा जर दिल्या असतील ड्रॉइंगच्या तर त्यांनी तुम्हाला निश्चितच हा पेपर सोडवताना फायदा होऊ शकतो. कारण ह्या दोन्ही परीक्षांमध्ये आपण द्विमितीय आणि त्रिमितीय असे दोन्ही प्रकारातली चित्रकला शिकतो. त्यामुळे या पण दोन्ही परीक्षा दिलेल्या असल्या तर नक्कीच फायदा होईल. आर्किटेक्ट झाल्यानंतर तुम्हाला बॅचलर्स डिग्री मिळाल्यानंतर मास्टर्ससाठी तुम्ही अनेक ठिकाणी प्रवेश घेऊ शकता. आर्किटेक्चरच्या मास्टर्सच्या किंवा पदव्युत्तर शिक्षणासाठी अनेक शाखा पण आहेत. म्हणजे लँडस्केप आर्किटेक्चर, टाउन प्लॅनिंग, अर्बन डिझाईन, अर्बन प्लॅनिंग, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, कॉन्झर्वेशन असे अनेक ब्रँचेस आहेत की ज्यात तुम्ही पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकता. पुण्यातली अनेक कॉलेजेस यातले 3-4 ब्रँचेस तरी उपलब्ध आहेत पुण्यातल्या कॉलेजेसमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी. आणि दिल्ली, अहमदाबाद सारख्या ठिकाणी बाकीचे म्हणजे कॉन्झर्वेशन किंवा टाउन प्लॅनिंग सारख्या ब्रँचेस IIT पण आहेत उपलब्ध. आणि याशिवाय म्हणजे आर्किटेक्चरमधले हे विषय सोडून सुद्धा आर्किटेक्ट मुलं ही प्रोजेक्ट मॅनेजमेंट जसं मी याआधी पण सांगितलं की प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये किंवा इव्हन बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पण पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकतात की जे खरोखरीच पुढच्या त्यांच्या व्यावसायिक मार्गक्रमणासाठी उपयोगी पडू शकतं. भारताप्रमाणेच परदेशातही याच सगळ्या विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण उपलब्ध आहे. फक्त तिथल्या काही परीक्षा किंवा तिथे ॲडमिशन घेण्याचे काही पर्याय किंवा म्हणजे काय आपण परीक्षाचा प्रकार वेगळे आहेत. ते त्या युनिव्हर्सिटीवर अवलंबून आहेत. त्यामुळे तुम्ही त्या युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर किंवा तिथल्या ऑनलाईन काही तुम्हाला माहिती मिळू शकते. त्याप्रमाणे तुम्ही ते पेपर देऊन किंवा काही प्रेझेंटेशन्स देऊन तिथे ॲडमिशन घेऊ शकता. त्यामुळे आता परदेशात आणि देशात अशी पदव्युत्तर शिक्षणासाठी खूप संधी उपलब्ध आहेत. आर्किटेक्चर प्रोफेशनमध्ये बाकीच्या व्यवसायांप्रमाणेच पेशन्स म्हणजे संयम आणि खूप काम करण्याची हार्डवर्क ज्याला आपण म्हणतो, खूप काम करण्याची वृत्ती हे तर अतिशय महत्त्वाचं आहेच. पेशन्स आणखीन एका दृष्टीने मी असं म्हणते किंवा संयम असायला पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही स्वतःचा व्यवसाय किंवा स्वतःची प्रॅक्टिस सुरू करता आर्किटेक्ट म्हणून तर तेव्हा तुम्हाला एखादा प्रोजेक्ट मिळणं हे फार अवघड असतं. कारण जेव्हा तो
प्रत्येक प्रोजेक्ट हा ओळखीतूनच येत असतो आणि दुसरा प्रोजेक्ट मिळण्यासाठी तुमच्या पहिल्या प्रोजेक्टची ओळख सगळ्यांना व्हावी लागते आणि ह्यासाठी खूप वेळ जावा लागतो. त्यामुळे जर इतर व्यावसायिक 2-3 वर्षांमध्ये त्यांचा जम बसू शकत असतील, तर आर्किटेक्ट मुलांना तोच वेळ खूप जास्त लागू शकतो, 5 ते 7 वर्ष. म्हणून पेशन्स हा फार महत्त्वाचा आहे. आणखीन एका दृष्टीने पेशन्स महत्त्वाचा आहे, की मी जसं आधी सांगितलं, की आर्किटेक्टला अनेक जणांना बरोबर घेऊन जावं लागतं. म्हणजे अगदी छोट्या-छोट्या गोष्टी असतात, की त्यात मग साधा प्लंबर असतो, माळी काम करणारा माणूस असतो किंवा साधे साईटवर काम करणारे लेबर लोकं असतात. या सगळ्यांशी त्याचा कुठे ना कुठेतरी आर्किटेक्टचा संबंध येत असतो आणि या सगळ्यांशिवाय काम तर पूर्ण होऊ शकत नसतं. त्यामुळे ह्या सगळ्यांचं ऐकून, सगळ्यांना काम समजावून सांगून आणि त्यांच्याकडून काम करवून घेऊन आणि सगळ्यांना बरोबर घेऊन तुम्हाला त्या गोल गाठावा लागतो किंवा शेवटपर्यंत जावं लागतं. त्यामुळे या दोन्ही दृष्टीने आर्किटेक्टला पेशन्स हा फार महत्त्वाचा आहे यशस्वी होण्याकरता. हार्डवर्क हे तर आता सगळीकडेच खूपच महत्त्वाचं आहे, कारण आता बहुतेक सगळ्याच फील्ड्समध्ये सॅच्युरेशन किंवा खूप जणं म्हणजे अनेक जणं अवेलेबल असल्यामुळे त्या सर्व्हिसेस देणारे अनेक जणं अवेलेबल असल्यामुळे स्पर्धा ही तेवढीच वाढली आहे. त्यामुळे जेवढे तुम्ही काम जास्त कराल किंवा काम जास्त करण्याची तयारी ठेवाल, तेवढे तुम्ही अर्थातच यशस्वी होऊ शकता. आणखीन एक म्हणजे की क्रिएटिव्हिटी हा तर प्रत्येक आर्किटेक्टचा गाभा आहे असं आपण म्हणूया, कल्पनाशक्ती तुमची. त्यामुळे ती तुम्ही शाबूत ठेवणं आणि शेवटपर्यंत जागरूक ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. याशिवाय आर्किटेक्टला बाकी अनेक गोष्टींचं पण भान ठेवावं लागतं. म्हणजे आर्किटेक्ट हा सर्वात महत्त्वाचा त्याचा संबंध हा जो ती जागा वापरणार आहे, ज्याला इंग्लिशमध्ये आपण युजर ग्रुप म्हणतो. त्या म्हणजे जागा किंवा तो पूर्ण कॅम्पस जी लोकं वापरणार आहेत. म्हणजे आता समज एखादा आर्किटेक्ट एक घर डिझाईन करतोय आणि त्याच्याच बरोबरीने एक छोटंसं कॉलेजही डिझाईन करतोय. तर ह्या दोन्हीमध्ये वापरकर्ता वेगळा आहे. घरामध्ये वातावरण वेगळं आहे. कॉलेजमध्ये वापरकर्ता एज ग्रुप वेगळा आहे. घरामध्ये एज ग्रुप व्हेरिड आहे. कॉलेजमध्ये मात्र ठराविक एज ग्रुप आहे आणि जागा वापरायची पद्धत, जागा वापरायची कारणं ही पण खूप वेगळी आहेत. त्यामुळे युजर ग्रुपची मेंटॅलिटी, त्यांचं तिथलं त्यांना लागणारं वातावरण, ह्या पण सगळ्याचा आर्किटेक्टला विचार करावा लागतो. याशिवाय त्या साईटच्या आजूबाजूचाही खूप विचार करावा लागतो. म्हणजे आता तुमचं एखादं घर बांधताय किंवा जे आपण आधी 2 उदाहरणं घेतली, तर तेच घर जर एखाद्या काय म्हणूया आपण, बाजाराच्या आजूबाजूला बाजार असणाऱ्या जागेत आहे, म्हणजे मार्केट प्लेस आहे आणि ते कॉलेजही एका मार्केट प्लेसमध्ये आहे, तर दोन्हीची रिक्वायरमेंट वेगळी असणार आहे. त्यामुळे आजूबाजूला काय आहे, आजूबाजूला काय प्रकारची डेव्हलपमेंट आहे, तुम्ही ज्या लोकेशनवर किंवा ज्या जागेवर काम करताय, तिथे नैसर्गिक तुम्हाला काय रिसोर्सेस उपलब्ध आहेत, पाणी आहे का, व उंच सखल भाग आहेत का, झाडी आहे का, किंवा हे अगदी मी बेसिक सांगतेय. तर याही सगळ्याचा विचार करावा लागतो. त्यामुळे ज्याला होलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, अशा सगळ्याचा विचार करून आर्किटेक्टला पुढे जावं लागतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं भान असणं आणि शेवटपर्यंत हे भान तुमचं जागरूक ठेवणं हे प्रत्येक यशस्वी आर्किटेक्टला फार महत्त्वाचं आहे.